आणि मायग्रेनचा त्रास त्याच्यात मला दर दिवसाला म्हटलं तरी चालते. मी एकही दिवस म्हणजे 12 वाजेपर्यंत जरी उपाशी राहिली ना तरी माझं 12:30ला 1 वाजता डोकं दुखायला लागतं. हे माझ्या घरच्यांना चांगलं माहिती आहे. त्यामुळे उपाशी मी राहत नाही. उपास जरी केला तर मी खूप जास्त खायचे त्याच्यामध्ये. फळ फ्रुट्सपेक्षा काय म्हणतात त्याला साबुदाणा खिचडी असे प्रकार खायचे. त्याच्यातही साबुदाणा खाल्ला की माझं जास्त डोकं दुखायचं. आणि सरांचा जो विषय आहे आम्हाला माहिती नव्हता. प्रत्येक डॉक्टरांकडे गेली, मला फक्त 2 दिवसाला फरक पडायचा. बाकी जसे ते तसं रुटीन सुरू असायचं. डोकं दुखणं, B12चं पण मी खूप प्रमाणात औषध घेतलंय. त्याचे इंजेक्शन असतात 9 ते इंजेक्शन मी 2 वेळा घेतलंय. तरी मला फक्त 8 दिवस, 15 दिवस किंवा महिनाभर फरक पडायचा. तोही कमी प्रमाणात, एवढा काही जास्त पडत नव्हता. सरांचा जो कॉन्टॅक्ट असा आहे की मी जॉब करते, त्या जॉबमध्ये माझे खातेदार आहेत राऊताबा म्हणून. त्यांनी मला तो कॉन्टॅक्ट दिला सरांचा. त्यांनी सांगितलं की तुम्ही जा, तुमचा चेहरा पण जास्त खराब दिसतो. त्यांनी सांगितलं तुम्ही फार घाण दिसायला लागल्या मॅडम, आमच्या सरांकडे एकदा जाऊन बघा. म्हटलं हो त्या चेहऱ्यांपेक्षा ना माझे बाकीचेच प्रॉब्लेम जास्त आहे. मी त्यांना सांगितलं बाबा मला मायग्रेनचा त्रास आहे, B12चा त्रास आहे. जो त्रास माझा कुणीच कमी नाही केला, तर मग हे सर काय करतील मला नाही माहिती म्हटलं. तर मी त्यांना भेटायला आले 15 दिवसानंतर. तरी मला त्यांच्यावर विश्वास नाही बसला. म्हटलं सगळ्या डॉक्टरांनी तर मला एवढं ट्रीटमेंट करून रिझल्ट नाही आला, यांचा रिझल्ट कसा आहे मला तेच कळेना. तरी माझे मिस्टर आले, माझ्या मिस्टरांना सांगितलंय मी. ते म्हणतात आपण एवढा दवाखाना केलाय, एकदा परत करायला काही हरकत नाही. मग आम्ही सरांकडे आलो. सरांकडे आल्यानंतर आम्ही परत 4 दिवस विचार केला त्याच्यात. जाऊ दे, एवढे पैसे घातले, 7,500 घालायला काय जात आहे, असं समजू. आपण कपडे केले, खरेदी केले, ह्या गोष्टीवर मग मी आले सरांकडे. आल्यानंतर मला वाटतं पहिल्या दिवशीच मला त्रास झाला ना पायांचा. दुसऱ्या दिवशीपासून मला पायांचा त्रास झाला नाही, तो अजूनही झाला नाही. फक्त पायऱ्या चढताना मला अजून होत आहे. पण मला वाटतं झोपेतून उठल्यानंतर मला जे पेन व्हायचं, तू धरायचं मला, ते काही मला एवढ्या दिवसात काही झालं नाही. आणि जेवण करताना म्हणजे जेवण केल्यानंतरही माझं बरंच डोकं दुखायचं. आज 10 दिवस झाले, कालही आम्ही जेवण नाही केलं, माझं डोकं काही दुखलं नाही. फक्त आता सर्दी तापामुळे तेवढं मला डोकं दुखायचं, बाकी तो त्रास काही मला झाला नाही. त्याच्यामुळं सरांचा रिझल्ट मला चांगला आहे, म्हणजे भरपूर प्रमाणात आहे. त्यांचा डाएट जर मी अजून चांगला फॉलो केला तर मला असं वाटतं कदाचित माझं डोकं दुखणार नाही. म्हणून बोलताय की मनातलं बोलताय? आणि आता जे फक्त माझा कमरेचा त्रास आता मला 3 दिवसापासून नाही झालाय ना, खाली वागता येतंय मला. आणि चालताना फक्त पायऱ्या चढतीये मी आता, तेव्हा पेन होतंय, बाकी झालंय क्लिअर. सगळं सरांचं थँक्यू. धन्यवाद.